आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत IFB फ्रंट लोड वॉशिंग मशीनचा डेमो। ते आपण स्टार्ट कशी करणार आहे, कशी आपल्याला यूज करायची आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर इथून आपण डोर उघडल्यानंतर आपल्याला एक एक कपडा टाकायचा, कॉइन पिन मेटलच्या वस्तू वगैरे आपल्याला सगळं चेक करून टाकायचं आहे। कपडे टपमध्ये आत चोरून टाकायचे आहेत आणि कमीत कमी निम्मा भरायचा आहे। जास्तीत जास्त 4 बोटं पेस्ट ठेवायचे, थोडी जागा। इथून डोर बंद होईल। आता हा रिन डिटर्जंट आहे, इथून आपल्याला ओपन करायचा आहे। ब्ल्यू ट्रेमध्ये आपल्याला लिक्विड यूज करायचं आहे आणि जर पावडर यूज करत असाल तर तो ब्ल्यू ट्रे साईडला काढून ठेवून आपल्याला इथं पावडर टाकायची आहे। आता आपण इथं पावडर टाकलेली आहे। जेवढे कपडे असतील त्या प्रमाणात आपल्याला इथं पावडर टाकायची आहे। त्याच्यानंतर इथून मशीनचं पॉवर बटन आहे ते आपण ऑन करून घ्यायचं आहे। तर मशीनचं पॉवर बटन ऑन केल्यानंतर जे मोठं बटन गोल बटन आहे ते आपल्याला प्रोग्राम चूज करण्यासाठी सिलेक्ट करण्यासाठी ते बटन आपल्याला गोल फिरवायचं आहे। त्याच्यानंतर आपण आता एक्सप्रेस वॉश घेत आहोत। कमी मळलेले कपडे असतील तर आपल्याला 15 मिनिटाचा घ्यायचा आहे। जास्त कपडे मळलेले असतील आपल्याला मिक्स डेली घ्यायचा आहे। मिक्स कपड्यांसाठी आता मिक्स डेली घेतला, वरती ते मिक्स डेलीवरती आपल्याला लाईट घ्यायची आहे। त्याच्यानंतर इथून मशीन आपली ते स्टार्ट होणार आहे। खालचं स्टार्टचं बटन आहे, तर ते स्टार्ट केल्यानंतर मशीन चालू होईल। तर आता इथून आपण स्टार्ट करत आहोत। आता स्टार्ट केल्यानंतर ते पूर्ण कपडे आपले ते क्लीन होऊन जातील। आता पहिल्यांदा मशीन AI सिस्टीम आहे त्या प्रोग्रामला मिक्स डेलीला, त्याच्यामध्ये आपल्याला ओली कपडे टाकायचे नाहीत, आपल्याला त्यामध्ये सुके कपडे टाकायचे आहेत। त्याच्यामुळं हे डायरेक्ट 1400 RPMला ते डायरेक्ट फिरतं, म्हणजे कपडे ते सेन्स केले जातात की किती कपडे आहेत, किती प्रमाणात आपल्याला पाणी वगैरे घ्यायचं आहे, ते सगळे सिस्टीम ॲड आहेत त्याच्यामध्ये। तर आता हे पूर्ण 1400 RPMला ते फिरतं आहे मशीन। पहिल्यांदा सुरुवातीलाच ते 2 ते 3 वेळा ते सेन्स करतं, फिरतं आणि त्याच्यानंतर ते पाणी घ्यायला चालू होतं। आता हे फिरल्यानंतर हे 3 वेळा फिरलं जातं। ते AI सिस्टीम आहे। याच्या प्रोग्राममध्ये आपल्याला ओली कपडे टाकायचे नाहीत, याच्यामध्ये आपल्याला फक्त सुकीच कपडे ते आपल्याला याच्यामध्ये क्लीन करायचे आहेत। हे आता पूर्ण RPMला जातं, पूर्ण RPMला 1400 RPMला ते सेन्स करतं आणि सेन्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते पहिलं मग फ्री वॉशसाठी ते पाणी घेतलं जातं। मग पाणी घेतल्यानंतर ते कपडे क्लीन करून फ्री वॉशमध्ये पाणी परत सोडून तो आपला मेन वॉशला ते पाणी घेतलं जातं। आता इथून आपण पाहणार आहोत की हा डिटर्जंट ट्रे आपण ओपन केला, त्याच्यामध्ये फ्री वॉशमध्ये पाणी येतं आहे, म्हणजे मशीनने पाणी घ्यायला सुरुवात केली। थोडंसं मिक्स डेलीला उशिरा पाणी घेतं ते सेन्स केल्यानंतर। पाणी घेतल्यानंतर मशीन मग ते पाण्याची जेव्हा लेवल कंप्लीट होईल तेव्हा ते फिरण्यासाठी चालू होतं। आता हे पाणी घेतं आहे मशीन। पाणी घेतल्यानंतर त्याची जेव्हा पूर्ण लेवल कंप्लीट होईल त्याच्यानंतर ते फिरण्यासाठी चालू होतं। आता हे पाणी घ्यायला ते चालू झालेलं आहे, पाणी घेतं आहे मशीन। आता जेव्हा ते त्याची पूर्ण लेवल ते कंप्लीट करेल तेव्हा ते आता फिरण्यासाठी ते चालू झालं। याच्यामध्ये